नमस्कार. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि मनापासून आदर करते. रेकीच्या ह्या दुनियेत आपला प्रवास सफल हो अशी कामना करते. शांतपणे अर्ध पद्मासनात खाली जमिनीवर दरी टाकून किंवा खुर्चीवर पण बसू शकता. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी. पाठीचा कणा ताठ ठेवा. शांतपणे हलकेच डोळे मिटा. दोन्ही हात जोडून मनात प्रार्थना करा. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघालेल्या स्वच्छ धवल शुभ्र प्रकाशात मी आच्छादित आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातला आनंदी आणि सफल आहे. मी सर्वांचा आदर करते. रेकी प्रत्येक वेळी मला संपूर्ण संरक्षण देते. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. संपूर्णतः समृद्धमय आणि सुखमय जीवनाचा मी आनंद घेते. मी माझ्या सर्व गुरूंना नमन करून स्वतःला धन्यवाद देते, रेकीला धन्यवाद देते आणि मी माझ्या शरीराला धन्यवाद देते. रेकीचे 5 नियम. आजच्या दिवशी मी शांत आहे. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त आहे. आजच्या दिवशी मी माझे काम इमानदारीने करते. माझे माता पिता, अध्यापक आणि मोठ्या लोकांचा, म्हाताऱ्या लोकांचा मी सन्मान करते. सर्व चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती मी माझ्या मनात कृतज्ञता भाव जागवते आणि निसर्गाच्या कृपेचे आभार मानते. दोन्ही हातात ऊर्जेचा प्रवाह फील करा. गरमाहट, थंडाहट, रुमरुम, झुमझुम, हवेचा स्पर्श, जे काही त्याच्याकडे लक्ष द्या. महसूस करा. आणि आता मनातल्या मनात अफर्मेशन्स बोला आणि हळूच हात सहस्त्रार चक्रावर ठेवा. मनात अफर्मेशन्स बोला. मी जे अफर्मेशन्स बोलते आहे ते अगदी मनातून, हृदयातून भावना फील करा. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातली सकारात्मकतेलाच मी जागरूक आहे. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातल्या सकारात्मकतेला मी जागरूक आहे. जो जसा आहे तसं मी स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, जे जसं आहे तसं मी स्वीकारते आहे. जे जसं आहे तसं मी दोष न देता स्वीकार करते आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. प्रत्येक शब्दातल्या भावना ह्या
फील करायचे आहेत. आपल्या हाताची गरमाहट, थंडाहट किंवा जे काही जाणवतं, स्पर्श, ते फील करायचं आहे. अफर्मेशन्सच्या वाक्यामधून भावना फील करायच्या आहेत आणि त्यासोबत एकरूप व्हायचं आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत आणि ही माझी स्वाभाविक दशा आहे. आता हलकेच दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. समोरचा भाग, फ्रंट पार्ट, आज्ञाचक्र, फ्रंट पार्ट. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. आता हलकेच हात आज्ञाचक्राच्या मागच्या भागावर ठेवा. आज्ञाचक्राचा मागचा भाग. मी प्रत्येक क्षणात जागृत असते. मी प्रत्येक क्षणात जागृत असते. मी माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम, आदर वाढते आहे. आपुलकीपणा वाढतो आहे. मी माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम, आदर वाढतो आहे. आपुलकीपणा वाढतो आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती
वाढते आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती वाढते आहे. मी नेहमी माझ्या स्वस्थ शरीराबद्दल विचार करते. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल स्वस्थ विचार करते. मी शांत होत आहे आणि स्वस्थ होत आहे. मी शांत आणि स्वस्थ होत आहे. आरोग्य माझ्यासाठी देण आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझं जीवन शांतिमय आहे. माझं जीवन शांतिमय होत आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, समोरचा भाग. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. आणि मी सुद्धा स्वतःचे जीवन आनंदित, मान सन्मानाने जगते आहे. मी स्वतः सुद्धा माझे जीवन मान, सन्मान आणि आनंदाने जगते आहे. आत्मविश्वासाने जगते आहे. मी आत्मविश्वासाने जगते आहे. कारण मला माहिती आहे, मी जे बोलेन तेच होते आहे. मी जे बोलते तेच होते आहे. त्यामुळे माझे शब्द पॉवरफुल आहेत, ज्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे आणि मी त्यासाठी जागरूक आहे. माझे शब्द पॉवरफुल आहेत, त्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे, यासाठी मी जागरूक आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या मागच्या भागावर ठेवा.
विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्रचा मागचा भाग. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. जीवनात मला खूप चांगले अवसर मिळत आहेत. जीवनात मला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. माझे शब्द प्रभावशाली आहेत. त्यामुळे दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी विचारपूर्वक असे सद्भावनांचे शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र च्या समोरच्या भागावर ठेवा, हृदयावर ठेवा. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्धी आणि खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्ध, खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. माझ्या आदर्शांना मी प्रेम करते. अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे. माझ्या आदर्शांना मी प्रेम करते. अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे. हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा जोड आहे. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच क्षमा मागू शकते. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच माझ्या चुकांसाठी
मी क्षमा मागू शकते. मी नेहमी ग्रॅटिट्यूडमध्ये म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. मी नेहमी ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. माझं जीवन प्रेममय, करुणामय, प्रज्ञामय झालेलं आहे. माझं शरीर स्वतःच स्वतःला हील करत आहे. माझं शरीर स्वतःलाच स्वतः हील करत आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. मणिपूर चक्र बेंबीच्या थोडं वरती. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा एहसास असतो. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा एहसास म्हणजे भावना असतात. मैत्री भावना माझ्या संबंधात जागृत असते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते. मी जाणते मी दुसऱ्यांना बदलवू शकत नाही. अतः जे जसे आहेत तसेच मी स्वीकार करते. मी ॲप्रिशिएट करते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते, ॲप्रिशिएट करते. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे ते पॉझिटिव्हली बघायला मी शिकते आहे आणि मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे हे बघायला मी शिकते आहे. मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक गोष्टींचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते. प्रत्येक गोष्टीचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते आहे. मी इतरांना ॲप्रिशिएट करते आहे. मी स्वतःला आणि इतरांना सुद्धा ॲप्रिशिएट करते आहे. आता हलकेच हात स्वाधिष्ठान चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. स्वाधिष्ठान चक्र बेंबीच्या खाली, ओटीपोटावर. मी माझ्या प्रत्येक संबंधात प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेने आयुष्य जगते आहे. मी माझ्या प्रत्येक संबंधात प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेत आयुष्य जगते आहे. प्रतिदिन मी सकाळी उठताना तरोताजेपणाने म्हणजे नव्या उत्साहाने उठते आहे. प्रत्येक दिवशी मी सकाळी उठताना तरोताजेपणाने नव्या उत्साहाने उठते आहे.
दिवसेंदिवस माझी शक्ती म्हणजे स्टॅमिना वाढते आहे. दिवसेंदिवस माझी शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सपूर्वक करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सने करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतः आनंद घेत आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतया आनंद घेत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळते आहे. आता हलकेच हात, मूलाधार चक्र, समोरचा भाग. मूलाधार चक्रावर हात ठेवा आणि एनर्जी फील करा. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागरूकतेने जगत आहे. भूतकाळातून मी मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागृत होत आहे. सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी आणि प्रचुरता वाढत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे. सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता, सफलता येत आहे आणि माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित होत आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्रावर ठेवा. हात तर समोर ठेवायचं, पण फील मात्र मागच्या भागाला करायचं आहे. अनाहत चक्राच्या मागच्या भागाला फील करायची आहे ती ऊर्जा.
हात मात्र समोरच्या अनाहत चक्र म्हणजे हृदयावर ठेवायचं आहे. मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. मी माफी मागू शकते आणि माफ करते. मी दुसऱ्यांची माफी मागते आहे आणि माफ करते आहे. मी सहजच कुणाला माफी मागू शकते आणि सहजच कुणाला माफ करू शकते. ही ताकद माझ्यात आलेली आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. माझ्या जीवनात अनेक चमत्कार घटित होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या मागच्या बाजूला ठेवा. म्हणजे हात तर समोर ठेवायचा, पण फील मात्र मणिपूर चक्राच्या मागच्या भागामध्ये करायचं आहे. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझं नवीन शरीर नवीन ऊर्जा तयार होत आहे. नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. माझ्या शरीरात नवीन ऊर्जा तयार होत आहेत, नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. हे नवीन शरीर मी मनापासून स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होत आहे. हे नवीन शरीर मी मनापासून स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होतो आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे. प्रेमपूर्वक त्यात मी आयुष्यातला गोडवा शोधते आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे आणि आयुष्यातला गोडवा त्यात
प्रेमळपणाने मी शोधते आहे आणि तो मला मिळतो आहे. कितीही निगेटिव्ह परिस्थिती असेल तरी त्यात काय मला शिकायला मिळालं, काय चांगलं आहे तेच मी शोधते आहे. स्वीकारताना, शिकताना जीवनाप्रती मी आनंदित होते आहे, उत्साहित होते आहे. स्वीकारताना आणि शिकताना जीवनाप्रती मी उत्साहित आणि आनंदित होते आहे. आता हलकेच हात स्वादिष्ठान चक्र च्या मागच्या बाजूला ठेवा. स्वादिष्ठान चक्र मागचा भाग. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. आयुष्य प्रेरणेने जगते आहे. आयुष्य मी प्रेरणेने जगते आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत जात आहे. माझं जीवन, माझं शरीर आरोग्यमय होत आहे. सकाळी उठताना मी उत्साहाने भरून जाते. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. मी इतरांसाठी आधार बनते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. प्रत्येक शब्दाच्या, वाक्याच्या भावना फील करायच्या. आता हलकेच हात मूलाधार चक्राच्या मागच्या भागावर ठेवायचा आहे. मूलाधार चक्र मागचा भाग. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे. माझी ऊर्जा मी माझ्या सजगतेकडे केंद्रित करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. मी माझ्या भूतकाळातून मुक्त होत आहे आणि आता माझी ऊर्जा मी सजगतेकडे केंद्रित करत आहे. सकारात्मकतेकडे, सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. लेकीच्या प्रती मी नियमित होत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केलेला आहे.
प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केला आहे आणि प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आणि मी आता देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. कॉन्ट्रीब्युशन. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आहे आणि मी देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. मी माझं जीवन ध्येयाने म्हणजे पर्पजली जगते आहे. मी माझं जीवन ध्येयाने जगते आहे. संपूर्ण माझं जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मी माझं संपूर्ण जीवन माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मला माहिती आहे मी ह्या जगातून काहीही घेऊन जाऊ शकत नाही, परंतु ह्या धर्तीवर मी जे काही कर्म करते आहे, कमवते आहे, माझ्या एनर्जीच्या रूपात येथेच ठेवून जात आहे. तरी मी माझ्या जगण्यातून पॉवरफुल पॉझिटिव्ह एनर्जी मी तयार करते आहे. माझं संपूर्ण जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित आहे. खूप खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. आता हलकेच दोन्ही हात जोडा. आता आपण स्वतःला रेकी दिली आहे. आता आपण इतरांसाठी प्रार्थना करूया. मनात कल्पना करा, व्हिज्युअलायझेशन करा की तुम्ही ह्या पृथ्वीवर शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघत आहात आणि अखंड पृथ्वीवर शुभ्र प्रकाश ही दिव्य शक्ती पसरत आहे आणि ह्या दिव्य शक्तीच्या प्रकाशात जगातील सर्व नकारात्मकता दूर होत आहेत आणि ह्या दिव्य शक्तीच्या स्वच्छ धवल पांढऱ्या प्रकाशात सर्वजण प्रेम, आनंद आणि शांतीसाठी खुलत आहेत. ही भावना ठेवून विश्व शांतीसाठी प्रार्थना करा. विश्वातील सर्वोच्च तरंग म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. विश्वास आणि श्रद्धेने इतर सर्वांसाठी प्रार्थना करा. मी संसाराचे हित इच्छिते. सर्वांचं कल्याण हो. सर्वांना सुख, शांती मिळो, समृद्धी मिळो, आनंद मिळो. Sa
खूप खूप धन्यवाद रिकी. मला तुझ्याप्रती खूप खूप कृतज्ञता आहे. आता वेळ आहे आजूबाजूच्या भौतिक दुनियेप्रती जागरूक होण्याचा. तुम्ही तुमच्या शरीराविषयी सजग व्हा. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी जागरूक व्हा. दोन्ही हाताचे तळवे हलकेच एकमेकांवर घासून डोळ्यांवर अलगद ठेवा. गरमाहट महसूस करा आणि हळूवार हलकेच डोळे उघडा. धन्यवाद महसूस करा. स्वतःला शुभकामना द्या. स्वतःला थँक्यू बोला. आजचा आपला दिवस प्रेम, आनंद आणि समृद्धीचा जाओ हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद.